जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या मनाच्या श्लोकांचे जे चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील 152 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या श्लोकामध्ये रामदास स्वामी असे म्हणतात, बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा, मनासार साचार ते वेगळे रे, समस्तांमध्ये एकते आगळे आगळे रे. जय जय रघुवीर समर्थ. बहुता परी कुसरी तत्व झाडा. हे जे जग आहे हे सुंदर सुंदर गोष्टींनी भरलेलं आहे. जगामध्ये अनेक सुंदर गोष्टी आहेत आणि सगळ्यांना विविध वस्तू जमा करण्याचा किंवा त्यांना विविध वस्तूंकडे पाहण्याचा छंद जडलेला असतो. कोणाला सृष्टीमध्ये निसर्गामध्ये फिरण्याचा छंद असतो, तर कुणाला वाचनाचा छंद असतो, कोणी गायनाचा छंद जोपासते, कोणी नृत्याचा छंद जोपासते. बरेच जण स्वतःला आपल्या आवडीच्या छंदामध्ये गुंतवून घेत असतात. परी पाहिजे अंतरित वाडा, परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की जे सत्वरूप आहे, जे सत्स्वरूप आहे ते आपल्या मनातच आहे, आपल्या अंतरात आहे. त्याचा शोध मात्र ते घेत नाही, त्यांना ते दिसतच नाही. आणि हे दिसणं गरजेचं आहे. परंतु मनुष्य ज्या बाह्य दृष्टी दिसतात त्याकडे तो आकर्षला जातो आणि स्वतःच्या मनामध्ये असलेलं सत्स्वरूप तो विसरून जातो. त्याला ते निवडता येत नाही, त्याला ते समजत नाही. पुढे ते म्हणतात, मनासार साचार ते वेगळे रे. हे माझ्या मना, हे जे तुझ्या अंतरी लपलेलं सत्स्वरूप आहे ते इतरांपेक्षा अत्यंत वेगळं आहे. तू त्याचा छंद बाळग, तू त्याच्याकडे लीन होण्याचा प्रयत्न कर, सत्स्वरूपाशी लीन हो, परमेश्वरापाशी लीन हो, तो छंद तू पकड. परंतु आयुष्य जे आहे मनुष्याचं ते आपल्या स्वतः करता तो जगत असतो आणि स्वतःच्या अंतरंगात असलेलं सत्स्वरूप मात्र तो विसरून जातो, त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून ते म्हणतात, मना सार साचार ते वेगळे रे. ते वेगळं आहे, तू त्याच्याकडे लक्ष दे. पुढे ते म्हणतात, समस्तांमध्ये एकते आगळे आगळे रे. सगळ्यांमध्ये शाश्वत आहे ते सत्स्वरूप, चिरंतर टिकणारं आहे, वेगळं आहे. त्याकडे तू लक्ष दे. त्याचा छंद तू स्वतःशी बाळग, त्याचा छंद तू जोपास, जेणेकरून तुझं हे जीवन सार्थकी लागेल. या श्लोकामधून मला जो अर्थ कळला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मनाच्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊन त्याप्रमाणे वागणं हे खरं कौशल्याचं काम आहे. मी या चॅनलद्वारे तुम्हाला थोडक्यामध्ये या श्लोकाचा अर्थ सांगत असते. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.